नमस्कार, मी सुहास गुरव, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती बार्शी। चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये RT या धोरणांतर्गत जे 25% मोफत प्रवेश दिले जातात त्या संदर्भात तालुकास्तरीय पडताळणी समितीची आज आम्ही बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये शासनाचे जे धोरण आहे आणि त्याच्यासाठी ज्या तरतुदी आहेत त्याच्याविषयी सविस्तर चर्चा झाली। आपणास कल्पना असेलच की RT अंतर्गत बालकांना 25% या गटामध्ये मोफत प्रवेश घेण्यासाठी 17 मे 2024 ते 31 मे 2024 या कालावधीमध्ये पालकांना अर्ज करण्यासाठी शासनाने सुविधा उपलब्ध करून दिलेली होती। त्या अनुषंगानं सर्वांनी ऑनलाईन अर्ज केलेले असतील आणि या आलेल्या ऑनलाईन अर्जानुसार उद्याच्या 7 तारखेला या विद्यार्थ्यांची पहिली सोडत वरिष्ठ कार्यालयाच्या मार्फत काढली जाणार आहे। आणि त्या दृष्टीनं त्याचे जे निकष आहेत की पालक त्यांचा निवास कुठं आहे, त्यांचा निवासाचा पुरावा काय आहे, त्या विद्यार्थ्याच्या जन्मतारखेचा पुरावा असेल, आधार कार्ड असेल, आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल संवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टीनं तहसीलदारांचा दाखला असेल, उत्पन्नाचा, ह्या सर्व बाबींची खातरजमा करणं। जर या अनुषंगानं तालुका स्तरावर प्रवेशाच्या संदर्भात काही वाद उत्पन्न झाले, काही पालकांच्या तक्रारी असतील, कुणाला काही मार्गदर्शन हवं असेल तर ते करण्याची भूमिका या पडताळणी समितीची असणार आहे। त्या अनुषंगानं सर्व पडताळणी समितीचे जे आमचे सदस्य आहेत त्या सर्वांनी चर्चा केली। त्यातले बरेचसे सदस्य हे मागील वर्षी देखील या समितीमध्ये काम केल्याचा त्यांना अनुभव आहे आणि एक चांगल्या प्रकारे त्यांनी बार्शी तालुक्यामध्ये 25% प्रवेशाची प्रक्रिया राबवलेली आहे। मला खात्री आहे की यावर्षी देखील हे आर्थिक दुर्बल घटकातील बालक असतील, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास, विशेष मागास, त्याचप्रमाणे अनाथ विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, या सर्व गटातील विद्यार्थ्यांना एक प्रकारे उत्तम अशा शैक्षणिक सुविधेचा न्याय मिळण्याच्या दृष्टीनं कायद्यामधली ही तरतूद आहे। पालकांनीही अर्ज केलेले आहेत। या सर्व बाबीची खातरजमा करून ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आमच्या कार्यालयाचा प्रयत्न आहे। याच्यानंतरही देखील शासनाच्या किंवा वरिष्ठ कार्यालयाच्या जसं ह्या विषयासाठी काही सूचना येतील त्या अनुषंगानं आम्ही सर्वांना त्या अवगत करणार आहोत आणि ही प्रक्रिया एक निकोपपणानं आणि खऱ्याखुऱ्या गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या शाळांमध्ये शिकण्याची संधी या निमित्तानं मिळावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे। तर यासाठी सर्व पालकांना आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि विशेषतः आमच्या या पडताळणी समितीला या कामासाठी मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।